यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई सिंहासन पूजेची ऑनलाईन 2026 सालाची नोंदणी शिवजयंती अर्थात 19 फेब्रुवारी रोजी या दिवसापासून होणार सुरू. धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील कौरगाव, गोपाळवाडी, केशेगाव, शेकापूर, कनगरा, शिंगोली, जवळे दुमाला या 8 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठीचा मतदार यादीचा कार्यक्रम झाला जाहीर. बहुजन योजना सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 च्या अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर पवार यांच्यासह कार्यकारिणीची निवड जाहीर. परांडा तालुक्यातील 1 व उमरगा तालुक्यातील 1 अपक्ष जिल्हा परिषद सदस्य लागले भाजपाच्या गळाला. अर्चनाताई पाटील यांचे अध्यक्षपद निश्चित जात आहे मानले. धाराशिव उस्मानाबाद शहरातील खिरनीमाळा भागात पोलिसांनी टाकली धाड. या धाडीत 125 किलो मटणासह 70,000 रुपयाचे किमतीचा माल केला जप्त. दोघांवर कारवाई करून केला गुन्हा दाखल. चोराखळी कला केंद्रातून बारी पाहून जात असताना केज तालुक्यातील युवकांचा 5 मित्रांनी केला खून. या 5 जणांवर झाला गुन्हा दाखल व मिळाली बुधवारपर्यंत पोलीस कोठडी. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य च्या कोकण सहलीचा आमदार तानाजी सावंत यांनी दिली हुलकावणी. म्हणाले, भाजपा सोडून सगळे तयारीला लागली आखली योजना. राशन कार्डधारकांना शासनाने आणखी एक नवीन योजना आणली. मार्च महिन्यापासून पुढील 3 महिने मिळणार तांदळाच्या बदल्यात मका. ही योजना प्रायोगिक तत्वावर 3 महिन्यासाठी राबवली जाणार. पारगाव तालुका वाशी येथे जुन्या भांडणातून तरुणावर झाला प्राणघातक हल्ला. जीवघेणा हल्ला. वाशी पोलिसांनी ठाण्यात 3 केला गुन्हा दाखल. वाशी तालुक्यातील दसमेगाव नंतर कळंब तालुक्यातही पानगाव शिवारात येरमाळा पोलिसांनी 1.5 लाखाच्या जवळपास शेतात केली आपूच्या झाडाची जप्ती. गुन्हा नोंदणी आणि प्रक्रिया आहे सुरू. धाराशिव शहरातील बौद्ध उपासिका विमलताई रणदिवे यांनी दिले तगरभूमी या गडदेवदरी येथील बौद्ध विहारास 50,000 रुपयाचे धम्मदान. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद.